दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। यावरून विरोधकांनी भाजपवर आता निशाणा साधला। पाहूया। पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? मोदी देत आहेत। मोदी अनेक गॅरंटी देशाला देत आहेत, पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? मला वाटतं नाही, कारण मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। हे गेल्या काही काळात त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या भूमिका यावरून स्पष्ट होत आहे। मुळात या देशातील मतदारांचा ईव्हीएम वरती विश्वास नाही, तरी आम्ही त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातो। खूप मोठा प्रोसेस आहे, म्हणजे नुसते 5 टप्पे नाहीत। माझे काही सहकारी आहेत ज्यांचं 1 जूनला इलेक्शन आहे, बारामतीचं पण इलेक्शन 50 दिवसावर पुढे आहे। त्याच्यामुळे प्रोसेस आणि प्रचारासाठी खूप मोठे दिवस आणि गॅप आहेत, आणि त्याच्यामुळे आता प्रचार उन्हाळा महाराष्ट्र सरकार किंवा ती जी यंत्रणा आहे तिने थोडंसं ह्या बाबतीत संवेदनशील आणि अतिशय अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण साधारणपणे या सगळ्या फॉलोअपमध्ये लोकप्रतिनिधी हे काम करतात। त्याच्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत महाराष्ट्राची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने संवेदनशील राहावं। 2 फेजेसचे निवडणुकीच्या हे 5 फेजेसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे। इथे बर्फ पडत नाही, या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही। इलेक्शन कमिशनने स्वतःला एका चर्चेच्या घेऱ्यामध्ये घेतलं, आणि अनेक जण आता विचारणार आहेत की शांतता महाराष्ट्र हा अशांतता इलेक्शन कमिशन करायला निघालेला आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।